गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधाराचा पाऊस होत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे चांदोली धरण परिसर असेल किंवा वारणा परिसर असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे कृष्णा नदी पाणी पातळी ही झपाट्यानं वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। वारणा सध्या पात्राबाहेर पडली आहे, आजूबाजूला असणाऱ्या शेतामध्ये पाणी आता शिरू लागलेलं आहे। त्याचबरोबर आपण सध्या आता आहोत सांगलीतील एका छोट्या बंधाऱ्याजवळ। तो बंधारा देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास 12 फूट इतकं पाणी कृष्णेचे वाढ झालेली आहे। त्याचबरोबर चांदोली परिसरामध्ये असणारे छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, वाळव्यामधील काही बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। ही सगळी परिस्थिती पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम देखील सांगलीमध्ये दाखल झालेली आहे। 2019चा जो पूर आला होता सांगलीमध्ये त्याचा अनुभव पाहता प्रशासनाने आधीपासूनच या ठिकाणी आता पूर परिस्थिती सामना करण्यासाठी जे अशी तयारी केल्याचं दिसून येत आहे। प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील त्यांनी देण्यात आलेला आहे। स्वप्नील एरंडोलीकर, LS मराठी, सांगली।